दिसंबर 2025 को यहाँ पर आसार मैदान पे कवाली का फंक्शन रखा गया है और यहाँ पर हिंदुस्तान के मशहूर कवाल रईस अनीस साबरी, इनका फंक्शन 6 बजे से स्टार्ट होने वाला है। सभी से ये गुजारिश है कि ज्यादा से ज्यादा तादाद में आकर इस कवाली के फंक्शन को अटेंड करें और इस कवाली के फंक्शन में हमको सबसे बड़ा सपोर्ट जो है ये मेरे पक्ष का, शिवसेना का और हमारे नेता महेश नाना साठे, सिद्धाराम मेत्रे साहब ने मुझे किया। मैं इनका शुक्रगुजार हूँ। इतना ही कहता हूँ कि सब लोग ज्यादा से ज्यादा तादाद में कवाली के फंक्शन में आने की कोशिश करें। शुक्रिया। कि हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई। एक समाजामध्ये आपण सर्वजण विविध जातीपंथाचे लोक या भारत देशामध्ये विविधतेने नटलेला भारत देश आहे आणि अनेक जातीपंथाचे धर्माचे लोक या भारत देशामध्ये राहतात आणि प्रत्येकाचा रहन ढंग त्या ठिकाणी, संस्कृती त्या ठिकाणी, उत्सव हे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत आणि प्रत्येक जाती धर्माचे लोक एकमेकाच्या जाती धर्माच्या उत्सवामध्ये त्या ठिकाणी सामील होतात। आज नबी साहब पीर दरगाह ट्रस्टच्या वतीनं मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या निमित्तानं जश्ने ईद मिलाद उत्सव समितीच्या वतीने आसारा मैदानच्या वतीने त्या ठिकाणी वेगळे वेगळे नाविन्यपूर्ण कार्यक्रम समाजाचा सलोखा आणि सर्व समाजाला एकत्र करण्यासाठी आणि आपल्या विचार त्या ठिकाणी आदान प्रदान करण्यासाठी एक चांगला स्तुत्य उपक्रम राबवलाय आणि आजच्या या उत्सव समितीचे अध्यक्ष आमच्या शिवसेना पक्षाचे माजी सहकारी सामी मौलवी आहे आणि विशेषतः सामी मौलवीच्या पाठीमागे पूर्ण आपलं हिंदू मुस्लिम बांधव सर्व त्या ठिकाणी पाठीमागे उभा आहेत। परवाच पाठीमागे या बाबतची मीटिंग झाली, त्यावेळेस सर्वच समाजातील मान्यवर आणि सर्वच हिंदू मुस्लिम समाजातील मान्यवर उपस्थित होते। त्यात मग सिद्धराम मेत्रे साहेब होते, आपले पैलवान माजी तौफिक पैलवान होते, माजी महापौर होते, आरिफ भाई होते, नंतर शौकत पठाण होते, हे सर्व मंडळी होते आणि विशेषतः या ट्रस्टीचे मुख्य ट्रस्टी शकील मौलवीजी होते, कपिल मौलवी होते आणि हाजी मोहम्मद अयूब भाई कुरेशी प्रदेश अध्यक्ष खटिक समाज आज देखील उपस्थित आहेत। त्या दिवशी देखील होते, त्या दिवशी देखील त्यांचं चांगलं सामाजिक माध्यमातून बांधिलकीतून एक चांगलं मार्गदर्शन झालं आणि विशेषतः त्या ठिकाणी मी शिवसेना पक्षाचा संपर्क प्रमुख लोकसभा या नात्यानं सामीबाई बरोबर आमच्या सैनिक माझे सहकारी त्यांच्या बरोबर आहे आणि सर्वनी मिळून आम्ही हिंदू मुस्लिम या बांधवांनी मिळून हा त्या ठिकाणी उत्सव पार पाडायची भूमिका घेतली आणि विशेषतः या उत्सवाच्या निमित्तानं गोरगरीब नागरिक गरजू लोकांना अन्नदानाचं वाटप केलेलं आहे। त्याचबरोबर धान्याचं वाटप 10 तारखेला होणार आहे, साडी वाटप होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं की सोलापूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत त्या ठिकाणी असा कार्यक्रम झाला नाही असे त्या ठिकाणी भारतातील प्रसिद्ध कव्वाल रईस अनीस साबरी हे त्या ठिकाणी कव्वाल म्हणून त्या ठिकाणी 10 तारखेला संध्याकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे। विशेषतः आतापर्यंत या कव्वालनी त्या ठिकाणी फार मोठ्या ठिकाणी कार्यक्रम केलेले, मग त्या ठिकाणी आपला अजमेरचा दर्गा असेल, नागपूरचा ताजबाबाच्या इथे असेल, मुकेशजी अंबानीच्या घरी देखील त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि प्यारे खान साहेबांच्या ठिकाणी सुद्धा घेतला। म्हणजे आपण जर युट्यूबवर बघितलं तर एक फार मोठं त्या कव्वाल मधलं मोठं नाव असलेलं, अग्र क्रमांकाचं नाव असलेलं हे त्या ठिकाणी कव्वाल आज आपल्याला त्यांची कव्वाली ऐकण्याची पर्वणी आज सर्व या ट्रस्टींच्या माध्यमातून आणि आमच्या विशेषतः सामी मौलवीच्या माध्यमातून आणि त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून आपल्याला सोलापूरकरांना त्या ठिकाणी याची पर्वणी संधी मिळते आणि म्हणून पूर्ण समाजातील सर्वच लोकांना की बाबा ह्या संधीचं आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं लाभ घ्यावा असं देखील मी आव्हान माझ्या पक्षाच्या वतीनं आणि सर्व नबी साहब पीर दरगाहच्या ट्रस्टच्या आसारा मैदानच्या वतीनं देखील मी त्या ठिकाणी सर्व नागरिकांना करतो। त्याच्यामुळं सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे या भूमिकेतून हा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीनं विशेषतः सामीजींच्या वतीनं होतोय याचा मला मनस्वी आनंद वाटतोय आणि याला शुभेच्छा आणि या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या देखील शुभेच्छा सामीबाईच्या पाठीमागे या कार्यक्रमाच्या पाठीमागे उत्सवाच्या दिलेल्या आहेत।